Hello everyone, my name is Pratham. I am assistant professor in chemistry. Today we discuss a introduction to analytical chemistry. Analytical chemistry मध्ये आपण नक्की काय काय शिकणार आहे तर त्याचं इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर आपण बघणार आहे कॉन्सन्ट्रेशन काय असतं, त्याचे व्हेरियस फॉर्म्स म्हणजे कॉन्सन्ट्रेशन टर्म्स काय असतात, आणि ह्याच टर्मला निगडीत काय काय आपल्या गोष्टी लागतील. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आपला व्यवस्थित समजून घेण्यासाठी ज्या बाकीच्या गोष्टी लागणार आहेत त्या आपण पण ह्या लेक्चरमध्ये आपण कंप्लीट करूया. बेसिकली बघायला गेलं तर आपण स्टार्टिंग ॲनालिटिकल केमिस्ट्री केली. तर ॲनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे नक्की काय असतं, आपण ह्या प्रश्नापासून चालू करूया. तर ॲनालिटिकल केमिस्ट्रीची गरज काय आहे, तर ॲनालिटिकल केमिस्ट्री आपल्याला मेन सांगतं काय काम येतं, तर केमिकल ॲनालिसिसचं. सो व्हॉट इज बाय केमिकल ॲनालिसिस, काय असतं केमिकल ॲनालिसिस? तर केमिकल ॲनालिसिस म्हणजे काय, की आपला कोणता बी कंपाऊंड दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल कंपाऊंड ए दिलेला आहे. हा कंपाऊंड नक्की कशापासून बनलेला आहे, याच्यामध्ये काय काय प्रेझेंट आहे, किती नंबर्स ऑफ कार्बन्स आहे, किती नंबर्स ऑफ हायड्रोजन, ऑक्सिजन एक्सेट्रा, किती एलिमेंट्स प्रेझेंट आहे. इवन त्याच्या प्रॉपर्टीज कशा आहेत, की हा वॉटर सोल्युबल आहे, इनसोल्युबल आहे, हा फ्लेमेबल आहे का नाही, या सर्व गोष्टी आपण केमिकल ॲनालिसिसमध्ये करतो. इवन त्याच्या प्युरिफिकेशन, सेपरेशन पण आपण त्याच्यामध्ये बघणार, की हा किती प्युरिफाईड आहे, त्याच्यामध्ये काही दुसरे इम्प्युरिटीज आहेत का नाही आहेत. त्यानंतर बघायला गेलं तर याला आपण आयडेंटिफाय पण करून घेतो, अमाऊंट आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी पण. सो ॲनालिटिकल केमिस्ट्री काय असेल मग, आपण त्याची एक डेफिनेशन पण लिहून घेऊया. तर डेफिनेशन काय येईल, इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री which deals with the study of identifying, separating and purifying chemical components of natural and synthetic materials. बघा, खूप सोपी डेफिनेशन आहे ॲनालिटिकल केमिस्ट्रीची. त्याच्यामध्ये काय आपल्याला त्या डेफिनेशनवर समजतं हा ॲनालिटिकल केमिस्ट्री काय इम्पॉर्टंट आहे. तर आपण मेन काय करतोय, आयडेंटिफाईंग करतोय, सेपरेशन करतोय, प्युरिफिकेशन करतोय. कोणाचं, तर केमिकल कंपोनंटचं. ते मे बी निसर्गामध्ये पण अवेलेबल असतील किंवा सिंथेटिक पण असतील. या सर्वांचं ॲनालिसिस करण्यासाठी आपण ॲनालिटिकल केमिस्ट्रीचं स्टडी करतो. हा टॉपिक मॅक्झिमम आपण क्लास 11, क्लास 12मध्ये पण शिकतो. बघायला गेलं तर JEE नीटमध्ये पण आहेतच, आणि ग्रॅज्युएशन PGमध्ये पण आपण हा यूज करतोच. केमिस्ट्री लॅबमध्ये आणि मेन हा टॉपिक आपल्याला इंटरव्ह्यूसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू देऊन जेव्हा कोणते फार्मास्युटिकल कंपनी किंवा कोणती पण डाईस पेंट इंडस्ट्रीमध्ये काम करणार, त्या तुम्हाला वेगळ्या प्रकारचे सोल्युशन बनवायचे असतील, तेव्हा हा टॉपिक तुम्हाला खूप इम्पॉर्टंट पडतो. तर आता आपण याच्यामध्ये काय काय बघणार आहे, तर सगळ्यात पहिले आपल्याला काय लागतं, कोणते कंपाऊंड म्हणून डेफिनेशन पण लिहून घेऊया. तर काय डेफिनेशन काय येईल, इट इज द
branch of chemistry which deals with the study of identifying, separating, and purifying chemical components of natural and synthetic materials. बघा, खूप सोपी डेफिनेशन आहे ॲनालिटिकल केमिस्ट्रीची. त्याच्यामुळे काय आपल्याला त्या डेफिनेशनवर समजतं हा ॲनालिटिकल केमिस्ट्री काय इम्पॉर्टंट आहे. तर आपण मेन काय करतोय, आयडेंटिफाईंग करतोय, सेपरेशन करतोय, प्युरिफिकेशन करतोय. कोणाचं? तर केमिकल कंपोनंटचं. ते मे बी निसर्गामध्ये पण अवेलेबल असतील किंवा सिंथेटिक पण असतील. या सर्वांचं ॲनालिसिस करण्यासाठी आपण ॲनालिटिकल केमिस्ट्रीचं स्टडी करतो. हा टॉपिक मॅक्झिमम आपण क्लास 11, क्लास 12 मध्ये पण शिकतो. बघायला गेलं तर JEE नीटमध्ये पण आहेतच आणि ग्रॅज्युएशन PG मध्ये पण आपण हा यूज करतोच. केमिस्ट्री लॅबमध्ये आणि मेन हा टॉपिक आपल्याला इंटरव्ह्यूसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू देऊन जेव्हा कोणते फार्मास्युटिकल कंपनी किंवा कोणती पण डाईस पेंट इंडस्ट्रीमध्ये काम करणार, त्या तुम्हाला वेगळ्या प्रकारचे सोल्युशन बनवायचे असतील, तेव्हा हा टॉपिक तुम्हाला खूप इम्पॉर्टंट पडतो. तर आता आपण याच्यामध्ये काय काय बघणार आहे, तर सगळ्यात पहिले आपल्याला काय डेफिनेशन पण ॲनालिसिस बघितलं तर ॲनालिसिस हे 2 पार्ट्समध्ये डिवायडेड आहे. एक येतो क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस आणि सेकंड येतो क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. तर दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? ॲनालिसिस तर आपण बघितलं. ॲनालिसिस म्हणजे काय? निरीक्षण करणे. कोणत्याही कंपाऊंडला आपण निरीक्षण करून त्याच्यामध्ये नक्की तो कशापासून बनलेला आहे त्याचं आपण आयडेंटिफिकेशन करणे, आयडेंटिफाय करणे, त्याला आपण ॲनालिसिस म्हणतो. तर क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह मध्ये काय फरक आहे? तर क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस आणि क्वांटिटेटिव्ह हे 2 प्रकारचे असतात. क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजे काय? की नक्की तो कंपाऊंड कशापासून बनलेला आहे? म्हणजे त्याच्यामध्ये नक्की कोणते कॉम्पोनंट्स आहे. म्हणजे आपल्याला एक समजा अननोन कंपाऊंड दिला, फॉर एक्झाम्पल सांगतोय, अननोन कंपाऊंड दिला, तर अननोन कंपाऊंडमध्ये नक्की तो कार्बनपासून बनलेला आहे की हायड्रोजनपासून बनलेला आहे की ऑक्सिजनपासून बनलेला आहे, हे सर्व आपण क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये बघतो. आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये आपण काय बघतो की हाऊ मच अमाऊंट ऑफ दॅट substances or ions or element. म्हणजे काय की आपण ॲनालिसिस करताना काय करणार? आपण पहिले क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस करणार, त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस करणार. क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये काय आहे की तो कंपाऊंड नक्की कोणत्यापासून बनलेला आहे, त्याचा कार्बन किती, हायड्रोजन किती, म्हणजे अननोन कंपाऊंडला आपण नोंद करणे, म्हणजे काय नक्की जे अमाऊंट फाइंड आउट करून घेणे, हे आपण याच्यात करतो. आणि क्वांटिटेटिव्हमध्ये काय आहे की तो अमाऊंट समजा फॉर एक्झाम्पल कार्बन किती प्रेझेंट आहे, हायड्रोजन किती प्रेझेंट आहे, हे सर्व आपण क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये करतो. क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस काय इम्पॉर्टंट समजा आपण लिहायचं म्हटलं तर याचं कसं लिहिता येईल? क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस
is the technique by which a chemical components of sample can be determined. याच्यामध्ये काय केलं आता की आपला सॅम्पल कशापासून बनलेला आहे, काय ते कंपोनंट्स काय काय ते डिटरमाइन करू शकतो. फॉर एक्झाम्पल केला गेला तर या पद्धतीने एक्झाम्पल ए अननोन सॅम्पल टेस्टेड. म्हणजे एक्झाम्पल कोणते तर क्वालिटी अनालिसिस मध्ये दोन प्रकार पडतात मॅक्झिमली. एक असतं ऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह अनालिसिस आणि दुसरं असतं इनऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह अनालिसिस. तर हे दोन टाईप काय आहे? एकदम सोपं आहे. जर आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडचं अनालिसिस करतोय त्याला आपण ऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह अनालिसिस म्हणणार. इनऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे काय? जेव्हा आपण इनऑर्गॅनिक कंपाऊंड घेतोय. मग या बेसिकली आपल्याला टेस्ट म्हणून समजतं की तो ऑर्गॅनिक की इनऑर्गॅनिक आहे. तर कसं काय समजेल की ऑर्गॅनिक की इनऑर्गॅनिक? मोस्टली अँड मोस्टली म्हणजे जनरल केसमध्ये इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे कसे असतात? पोलर असतात. आणि ऑर्गॅनिक हे कसे असतात? नॉन पोलर असतात. जर कंपाऊंड हा पोलर असेल तर तो काय असणार आहे? इनऑर्गॅनिक असणार आहे. आणि जर तो नॉन पोलर असेल तर तो जर कंपाऊंड हा पोलर असेल तर तो इनऑर्गॅनिक असणार आहे आणि नॉन पोलर असेल तर तो ऑर्गॅनिक असणार आहे. मग वॉटरमध्ये तो डिझॉल्व्ह होत असेल तर तो काय असणार आहे? इनऑर्गॅनिक असणार आहे. आणि वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नसेल तर तो काय असणार आहे? ऑर्गॅनिक असणार आहे. याच्यावरून आपण काढू शकतो की नक्की तो कंपाऊंड कसा आहे. मग ह्याच नंतर आपण कंपाऊंड समजला की तो ऑर्गॅनिक की इनऑर्गॅनिक त्याप्रकारे आपण टेस्ट करून तो फाइंड आउट करू शकतो की तो कंपाऊंड नक्की कोणता आहे. मग याचा उपयोग कुठे केला जातो? तर बेस्ट एक्झाम्पल काय? आर्किओलॉजिस्ट असतात जे जुन्या वस्तूंवर स्टडी करतात. मग ते काय करतात की कोणतं एक सॅम्पल भेटलं सॉईलचं असो किंवा काही एक पुरातन वस्तू भेटली तर वस्तूला आपण ते अनालिसिस करण्यासाठी ह्या टेक्निकचा यूज केला जातो की नक्की ती वस्तू कशापासून बनलेली आणि ह्याच टेक्निकने ती वस्तू किती वर्षापासून जुनी आहे हे पण काढलं जातं. नेक्स्ट आपण थोडं आता क्वांटिटेटिव्ह अनालिसिस बघू. तर जर आपल्याला समजून गेलं की ही वस्तू कशापासून बनली, तो कंपाऊंड कशापासून बनलेला आहे किंवा तो सबस्टन्स कशापासून बनलेला आहे, मग किती अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहे हे आपण क्वांटिटेटिव्ह अनालिसिसमध्ये काढतो. मग याच्यात काय लिहिता येईल आपल्याला समजा इट इज द technique by which a quantity of sample constituent can be determined. याच्यामध्ये आपण काय करतो की फॉर एक्झाम्पल घेऊया आपण एक. जर आपल्याला समजलं की एका सॅम्पलमध्ये
क्लोरीन हा प्रेझेंट आहे, क्लोरीन आयन हा प्रेझेंट आहे. फॉर एक्झाम्पल वॉटर सॅम्पल घेऊ आपण. जर वॉटर सॅम्पलमध्ये आपण कुठलं बी एक पाणी घेतलं वॉटर सॅम्पलमध्ये, क्लोरीन आपला सापडला की क्लोरीन हा आहे. तर तो क्लोरीन नक्की किती प्रमाणात आहे? क्लोरीन काही प्रमाणात असेल तर तो सेफ आहे, पण जास्त प्रमाणात असेल तर तो घातक असेल पाणी पण. मग किती प्रमाणात आहे ती ह्या टेक्निकने काढलं जातं. मग यांचे टाईप किती आले? त्याच्यात बघायचे टाईप किती पडतात. एक असतं व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस. दुसरं येतं ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस आणि तिसरं असतं इन्स्ट्रुमेंटल अनालिसिस. सो काय असतं बघा, हे 3 टाईप पडतात. म्हणजे आपण हे मेन 3 टाईपमध्ये आपण शिकतो. व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस म्हणजे काय? इथे असणारे व्हॉल्यूम हा यूज होणार आहे. व्हॉल्यूमच्या बेसिसवर आपण अनालिसिस करणार आहे. दुसरं काय ग्रॅव्हिमेट्रिक म्हणजे काय? ग्रॅमच्या बेसिसवर आपण अनालिसिस करणार आहे. आणि इथे इन्स्ट्रुमेंटचा यूज करून आपण अनालिसिस करणार आहे. तर व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस आपण क्लास 11-12 लोअर क्लासमध्ये पण बघतो, ग्रॅज्युएशन PG मध्ये पण बघतो. ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस पण बघतो. इन्स्ट्रुमेंटल अनालिसिस आपण जास्त तर बघत नाही, पण इम्पॉर्टंट नाही. मॅक्झिममली आता सध्या तरी इन्स्ट्रुमेंटल अनालिसिसवर जास्त भर केला जातो. कारण ते ॲक्युरेट रिझल्ट पण देतात आणि टाईम कन्झ्युमिंग पण नसतात. आणि मोस्टली केमिकल जास्त यूज करायची गरज पडत नाही. आता आपण जास्त तर व्हॉल्युमेट्रिक अनालिसिसकडे बघूया. मोस्टली व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस आपण पहिले बघूया. कारण तो बेसिक पण आहे क्लास 11साठी पण, 12साठी पण, ग्रॅज्युएशन PGसाठी पण. मोस्टली एक्झाम ओरिएंटेड आणि लॅबला पण इम्पॉर्टंट आहे.